आणि आता बातम्या सविस्तर पाहूयात। राजभवनात चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे उपस्थित आहेत। मात्र या कार्यक्रमाला नॉट रिचेबल असलेले अजित पवार यांनी मात्र दांडी मारली आहे। या चहापानासाठी मंत्र्यांसह आमदारही उपस्थित आहेत। ही दृश्य आपण पाहतो। राज्यपालांनी पहिल्याच अधिवेशनाला मंत्रिमंडळासह सर्व सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना चहापानासाठी आमंत्रित केलं होतं। या आमंत्रणाबरहुकूम सगळे मंत्रिमंडळातले मंत्रीगण आणि आमदार या चहापानासाठी उपस्थित आहेत। मात्र एक गैरहजेरी जाणवते ती म्हणजे अजित पवार यांची। गेल्या 2 दिवसांपासून अजित पवार अधिवेशनात सुद्धा कामकाजात सहभागी झालेले नाही आहेत आणि आता सुद्धा ते नॉट रिचेबल आहेत। त्यांनी राज्यपालांच्या या चहापानाच्या कार्यक्रमाला सुद्धा दांडी मारली आहे। दरम्यान याच कार्यक्रमाविषयी बोलण्यासाठी आणि अजित पवारांच्या गैरहजेरीविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले जातात। अक्षय, अजित पवार गेल्या 2 दिवसांपासून गैरहजर आहेत, ते कामकाजात सहभागी झालेले नाही आहेत। आता सुद्धा अजित पवार या इतक्या महत्त्वाच्या म्हणजे पहिल्याच अधिवेशनाच्या 2 दिवसांनंतर अजित पवारांना या चहापानासाठी सुद्धा ते गैरहजर आहेत। नेमके अजित पवार गेले कुठे आहेत आणि त्यांच्या गैरहजेरीची काय चर्चा अधिवेशनाच्या प्रिमाइसेसमध्ये रंगली आहे? विनोद, आपण जर बघितलं तर राज्यपालांकडनं सगळ्या यांच्यासाठी सगळे जे सदस्य असतात त्यांच्यासाठी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो दर हिवाळी अधिवेशनात। आणि यावर्षीचा जो चहापानाचा कार्यक्रम आहे हा विशेष आहे, कारण नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काही सदस्य नव्याने निवडून आले आणि त्या अनुषंगानं मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमाला अनुपस्थित असल्याचं सांगितलं जाते। त्याच्या पद्धतीची माहिती देखील आपल्यापर्यंत आली आहे। अनेक मंत्री या कार्यक्रमाला हजर होत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। आता आपण बघतो मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या कार्यक्रमाला हजर झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल झाले आहेत। मात्र कालपर्यंत अजित पवार नॉट रिचेबल होते आणि चर्चा अशी होती की भुजबळांना मंत्रिपद न दिल्यामुळे एकनाथ शिंदेंना अनेक जे प्रश्न उपस्थित होतात त्या प्रश्नांना सामोरं जायचं नव्हतं, त्यामुळे अजित पवार नॉट रिचेबल होते। मात्र काल देखील ते नॉट रिचेबल होते दिवसभर, आज देखील ते नॉट रिचेबल आहे। अशातच आता अजित पवार दिल्लीला गेले असल्याची माहिती काही सूत्रांकडनं मिळते आहे। काही जण ते अजित पवार दिल्लीला गेले असल्याचं सांगतात, काही जण या बातमीचं खंडन देखील करतात। मात्र जर आपण क्रोनॉलॉजी बघितली तर आज दुपारपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे खाते वाटप जाहीर होणं अपेक्षित होतं, ते होत नाही आहे। त्याविषयी कुणी चकार शब्द काढत नाही आहे। अजित पवार नॉट रिचेबल आहे, त्यामुळं खाते वाटपासाठी आता कुठेतरी अजित पवार रुसून बसले आहेत का? आणि ते दिल्लीला जर गेले असतील तर ते दिल्लीतील पक्षश्रेष्ठी यांची भेट घेऊ शकतात, त्यासाठी ते दिल्लीला गेले आहेत। कारण आता अशी चर्चा आहे की अजित पवार ज्यासाठी आग्रही असतात, ज्या खात्यावरती अजित पवारांचा हातखंडा आहे असं मानलं जातं, ते अर्थ खातंही आता अजित पवारांकडनं काढून घेऊन भाजप आपल्याकडे ठेवू पाहतंय आणि याचसाठी अजित पवार नाराज आहे, नॉट रिचेबल आहे आणि ते दिल्लीत वरिष्ठांची भेट घेण्याची शक्यता आहे। त्यामुळं राजभवनातला इतका शासकीय आणि राजशिष्टाचाराचा हा कार्यक्रम असतो, राज्यपालांकडनं आयोजित करण्यात आलेलं चहापान, या कार्यक्रमाला अजित पवारांची दांडी आहे। त्यामुळं नेमकं अजित पवार कुठे गेले आणि यासोबतच अजित पवार कधी प्रकटणार आणि या खातेवाटपाचा तिढा कधी सुटतोय हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। विनोद, अक्षय, अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खाते वाटप 2 दिवसात होईल असं मुख्यमंत्री अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानादरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं होतं। मात्र 2 दिवस उलटून गेलेले आहेत, अजूनही खाते वाटप झालेले नाही आहेत। तू म्हणतोयस त्याप्रमाणे वित्त खात्यासाठी अजित पवार हे आग्रही आहेत, ते मिळत नसल्यामुळे ते कदाचित दिल्लीत तळ ठोकून बसलेत आणि लॉबिंग करतायत। पण कोणती खाती अजित पवार गटाला मिळत आहेत, कोणत्या खात्यांवर त्यांनी दावा सांगितलाय, याबाबत काही माहिती मिळते का? एकूणच खातेवाटपासंदर्भातला यावेळीचा निर्णय हा पूर्णतः देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गोटात आहे। आणि याचमुळं देवेंद्र फडणवीस यांची ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्तारानंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली होती त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी हे स्पष्ट केलं होतं की काही खाती जी कुठली मिळणार आहे हे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितलं होतं। मात्र याबद्दल तुम्ही कुणालाही कल्पना देऊ नका आणि याची रीतसर माहिती जी आहे ही मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून
एका पत्रकाद्वारे प्रसिद्ध केली जाईल, त्यासह परिपत्रक निघेल असं सांगितलं होतं. त्यामुळं आता नेमकं महसूल राज्यमंत्रीपद हे अजित पवारांना मिळेल. यासोबतच सार्वजनिक बांधकाममध्ये जे 2 खाती असतात, एक सार्वजनिक उपक्रम आणि सार्वजनिक बांधकाम, त्यापैकी एक खातं अजित पवार गटाला हवं आहे. या अशा प्रकारची खाती, त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं वित्त खातं हे अजित पवार यांना हवं आहे आणि याचसाठी अजित पवार जे आहे ते आग्रही असल्याचं बोललं जातं. अगदी. तर दुसरीकडे अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे नगर विकास खातं असेल, त्यासोबतच नगर विकास सोबत महसूल खातं, गृहनिर्माण खातं, अशा दावा एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून केलेला आहे. मात्र नगर विकास खातं किंवा गृहनिर्माण खातं यापैकी एकच एकनाथ शिंदेच्या पदरी पडू शकतं आणि त्यासोबत महसूल खातं हे एकनाथ शिंदे अर्थात शिवसेनेला मिळू शकतं. इतर जी खाती आहे, मग परिवहन असेल, त्यासोबत पर्यटन असेल, अशी खाती ही एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला जाऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर महिला व बालकल्याण खातं हे देखील यावेळी आपल्याचकडे ठेवण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे आणि त्यामुळंच नेमकं मग आपल्याला मिळणार तर कुठली खाती मिळणार असा प्रश्न अगदी आपल्याला स्वाभाविक काय अजित मिळणार पवार असा प्रश्न आता अजित पवार गटाला पडला आणि त्याच प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी अजित पवार हे दिल्लीत गेल्याचं सुद्धा कळतंय. मात्र या संदर्भात कोणताही दुजोरा त्यांच्या पक्षाकडनं दिला जात नाहीये. धन्यवाद अक्षय दिलेल्या अपडेट्स बद्दल.